नमस्कार. मी अशोक चिंचोले. बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल. प्रेक्षको, उद्योग आणि व्यवसाय तर प्रत्येक जण करतोच. पुरुष करतात त्याप्रमाणे आता महिला देखील मोठ्या संख्येने या क्षेत्रात यशस्वी ठरत आहेत. आपल्या लातूर शहरामध्ये अशा एक महिला आहेत की ज्याने अफलातून असा व्यवसाय चालू केलेला आहे. त्याला तसं व्यवसाय म्हणता येणार नाही. या क्षेत्रामध्ये व्यवसाय कमी आणि सेवा अधिक अशा स्वरूपाचा हा एक व्यवसाय आहे. लातूर शहरातील संगीता महादेव बरुरे यांनी 2 वर्षापूर्वीपासून सखी फिरते शौचालय ही एक संकल्पना मूर्त स्वरूपात आणलेली आहे. 2024 साली अवघ्या 30 मोबाईल टॉयलेट म्हणजे फिरते शौचालयापासून त्याने या व्यवसायाला सुरुवात केली. आज त्यांच्याकडे 100हून अधिक हे फिरते शौचालय आहेत. आज जागतिक महिला दिन आहे. आपण पाहतो अनेक महिला जर व्यवसाय करायचाच म्हटलं तर ब्युटी पार्लर वगैरे अशा स्वरूपाचा काहीतरी एखाद्या केबिनमध्ये बसून व्यवसाय करता येईल असा व्यवसाय करतात. पण संगीता बरुरे यांनी हा एक अभिनव स्वरूपाचा आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीचा व्यवसायापेक्षा सेवा अधिक असलेला हा एक व्यवसाय चालू केलेला आहे. तर आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार, माझे नाव संगीता महादेव बरुरे. माझ्या युनिटचं नाव आहे सखी मोबाईल टॉयलेट म्हणजे फिरते शौचालय. 2016ला म्हणजे माझी सुरुवात बचत गटाअंतर्गत झालेली आहे. 2016ला सखी महिला बचत गट हा आम्ही ओपन केला. 2016 पासून 2021 पर्यंत आम्ही बरेच असे उपक्रम केले की जर पहिला उपक्रम आहे की बचत गटाचा वाढदिवस. बचत गटाचा वाढदिवस म्हणजे कुठेतरी स्वतःपेक्षा सामूहिक विचारांमध्ये कुठेतरी देवाणघेवाण व्हावं आणि त्या माध्यमातून आम्ही बऱ्याच मान्यवरांना बोलवून त्यांचं मार्गदर्शन घेऊन बऱ्याच गोष्टी शिकल्या. शिकण्याचं कारण काय तर माझं शिक्षण फक्त 7वी झालेलं आहे. बरंच काही करण्याची जिद्द होती, आवड आहे. मग त्या आवडीला कुठेतरी प्रोत्साहन आपल्याला काही ना कुठून मार्गदर्शन पाहिजे. ह्या मार्गदर्शनाचाच एक वेगळा माझ्यासाठी फायदा झाला. तो कोणता तर बचत गटाच्या माध्यमातून आम्ही स्वच्छतेचा खूप काही म्हणजे अभ्यास झाल्यासारखं झालं आम्हाला. अभ्यासामधलं पहिलं पाऊल होतं आमचं सक्शन मशीन. बचत गटाअंतर्गत सक्शन मशीन उपलब्ध केलं जे की 1 जानेवारी 2021ला. 21 पासून 24 पर्यंत आम्ही पूर्ण लातूर जिल्ह्याच्या स्वच्छतेचा ध्यास मनामध्ये घेऊन पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये आमच्या कामाचं एक वेगळी जनजागृती केली. तुम्ही स्वच्छता करता म्हणजे आता तुमचं मोबाईल टॉयलेट वगैरे जे आहे, कुठली एजन्सी आहे, कुठल्या हेड खाली तुम्ही हे काम करता आणि हे मोबाईल टॉयलेट म्हणजे काय प्रकार आहे? सर, मशीन न मैला उपसा होतो. तो कशातला होतो? टँक, शोषखड्डा, झिरपाखड्डा, सिमेंट टाकी, गोबर गॅस ह्यातला. आणि हे कसं एका घरामध्ये 20-25 वर्षापासून साठलेल्या क्रियेवर प्रक्रिया करून आपण ते उपसा करणं म्हणजे सक्शन करणं झालं ते मशीनच्या माध्यमातून. आणि त्याच्या पुढं आमच्या असं लक्षात आलं की आपण घराची जर स्वच्छता करू शकतो तर आपल्या इथं होणाऱ्या सामूहिक कार्यासाठी आपण काहीतरी विचार केला पाहिजे आणि काहीतरी आपण त्यासाठी. मग त्यावेळेला आम्हाला तुळजापूरच्या यात्रेमध्ये मशीनच्या कामात सहभाग घेऊ शकलो आणि तिथं आमच्या लक्षात आले की तिथं जवळजवळ खूप मोठी देवीची यात्रा असते आणि त्या यात्रेमध्ये जवळजवळ पुण्याचे 350 टॉयलेट आले होते. हे सगळं आम्हाला अनुभवलं कुठं तुळजापूरच्या यात्रेमध्ये, कारण तिथे यात्रेला बरेच लोक येतात आणि तिथं स्वच्छतेवर खूप महत्त्व दिलं जावं लागतं. हे शासनाने धोरण खूप मोठं हातात घेतलेलं आहे आणि तिथं आम्ही खूप काही अनुभवलं की टॉयलेटचं कसं व्यवस्थापन केलं पाहिजे. त्यावेळेला मला पण खूप मोठा प्रश्न पडला होता की आपल्या लातूरमध्ये ह्याची कशी जनजागृती करायची, कसं हे करायचं. तर त्यावेळेला बरेच काही माझ्यासाठी खूप मोठे प्रश्न होते, कारण जे आपण निवडलेला विषय होता तो खूप वेगळा होता लातूरकरांसाठी. कारण लातूरकरांना
बऱ्याच काही गोष्टी जे मोठे इव्हेंट होतात तिथंच तेवढी माहिती होते. मोबाईल टॉयलेट म्हणजे फिरते बर शौचालय बर काय बर आहे. हो हो माझं वेगळं स्वप्न होतं, कारण मी एक खूप छोट्या सर्वसाधारण घरातून आलेली आहे. हो. रोजगार मिळवणं किती मोठी गोष्ट असते. सध्या त्याच्यासाठी किती हे करावं लागतं ते खूप जवळून बघितलेलं आहे. सध्या सर्व गोष्टीचं कॉम्पिटिशन लागलेलं आहे. पण स्वच्छता हा विषय फक्त आपण शासनाकडेच हो अपेक्षित शासनानंच करावं असंच आपण असं अपेक्षा होय होय ठरवतो. होय होय पण त्यावर थोडा विचार केला की एक उद्योजक म्हणून हा विषय विचार केला, पण सामाजिक कार्य पण त्यामध्ये आपण होय. करू शकतो. नाही, आता तुमची आता सुरुवात कधी झाली? आता हे फिरते शौचालय सुरुवातीला किती होते, आज काय संख्या आहे? सर 2024ला आपण मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत कर्ज घेऊन 30 टॉयलेट उपलब्ध केले होते होय 2024ला. हो. 2025ला आपण त्याच्यामध्ये 30 टॉयलेट आणखी ऍड केले होय. आणि आज 2026ला आपल्यापाशी 100 क्वांटिटी आहे. आणि हे कसे देतात तुम्ही? आता फ्री देता का कसं असतं? आता यात्रेत तुम्ही खंडापूरला दिले किंवा सिद्धेश्वर यात्रेत दिले, तुम्हाला काय त्यातून मिळते? हा विषय खूप मोठा होय. आहे. सगळ्यात महत्वाचं, मी आतापर्यंत झगडत होते माझ्या घरासाठी, माझ्या म्हणजे रोजगारासाठी. होय. पण त्याच्या पुढे जाऊन आपण एक मनुष्य जन्म आहे आणि मनुष्य जन्माचं आपण एक मानवतेचं माणुसकी म्हणून एक कर्तव्य असतं. हो. जे कर्तव्य आपल्या व्यवसायाच्या रूपातून आपल्याकडून निःशुल्क म्हणजे जेणके फायदा न तोटा ह्या तत्वातून आपण काही ठिकाणी काही काम केलं पाहिजे. होय. प्रत्येक ठिकाणी कमीच हा उद्देश नसावा. हो. मी खंडापूरमध्ये फायदा न तोटा ह्या तत्वावर मी टॉयलेट दिली होती सर. ज्या दिवशी मी हे मनामध्ये विचार ठरवला होता की मला हे युनिट उभा करायचंय, होय. त्या दिवशी एक विचार केला होता की मी सुरू केलेल्या दिवसापासून 5 वर्ष मी ह्या युनिटची अजिबात मालक नाही. बर बर कारण ह्या युनिटमधून एक तर समाजसेवा करायची माझं स्वप्न आहे आणि त्याच्यानंतर त्याच युनिटमधून जे काही मोबदला भेटतो ते होय. फक्त त्या युनिटला वाढवण्यासाठी, जेणे की जेवढ्या क्वांटिटीमध्ये मी वाढवन तेवढ्या क्वांटिटीमध्ये मला समाजाची सेवा करण्याची संधी भेटेल. नाही, आपल्याकडे हे मोबाईल टॉयलेट आहेत. आता हे जो त्या त्या दिवसाचा मैला असतो तो वाहून नेण्याची यंत्रणा आहे का? ते कुठं नेतात आणि त्याची विल्हेवाट तुम्ही कशी लावता? सर आपल्याकडं मी तुम्हाला आधी सांगितलं, बचत गटाच्या माध्यमातून आपण मशीन उपलब्ध केली होती. होय. आणि ते मशीनला कसं झालं, लातूरकरांसाठी महानगरपालिकेची मशीन सोडली तर मशीननं काम होते किंवा त्या मशीननं काम करून घ्यावं लागते, अशी तेवढी जनजागृती नव्हती. ज्या वेळेला आपण ह्याला व्यवसाय म्हणून जेव्हा होय, निवडलं होय. तेव्हा लातूर जिल्ह्यासाठी काम केलं मशीनचं. मशीन म्हणजे काय असायचं? आता जे आता घरगुती आता सेफ्टी टँक असतोय तो उपसा करायचा आणि त्याची विल्हेवाट लावायची, अशी मशीन आहे का आपली? हो आहे. हा हा हा. त्याला सक्षम मशीन म्हणतात. बर बर. आणि पूर्ण लातूर जिल्ह्यासाठी आपली मशीन काम करून आपल्याला चांगला अनुभव आला. पण आता लक्षात आलं की होय. आपण काहीतरी स्वच्छतेचा विचार करून ज्या वेळेला मार्केटमध्ये उतरलो त्यावेळेला लोकांनी आपल्याकडे बघून अरे एक बाई करू शकते तर आपण हो. का करू शकत नाही, अशा संकल्पनेतून दुसऱ्या 5 मशीनी सध्या लातूरमध्ये बरं. उपलब्ध झाल्या आहेत. अच्छा. असो, हो. छान वाटतं. मी हो. त्यांना स्पर्धा कधीच विचारात घेत नाही, पण कुणीतरी आपल्यासारखंच काहीतरी करू इच्छितं हे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्या मशीनला आता पुढे चालून आपण कंपल्सरी आपण काहीतरी लोकांनी दिलेल्या प्रतिसादाला आणखीन खूप मोठं रूप द्यावं म्हणून हे टॉयलेटचं युनिट उभा केलं. आणि जवळजवळ 100 टॉयलेटचा जो मल असतो हो, हो. तो मल आपण आपल्या मशीननं उपसा करून योग्य ठिकाणी, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी STP वगैरे असे महापालिकेचे वगैरे असतात होय. त्या त्या ठिकाणी आपण ते तिथं निचरा करतो. नाही, हा मैला म्हणजे आता जसं कचरा टाकता तसं कुठे तर तुम्ही नेऊन डंप करता किंवा त्याचे दुष्परिणाम काही होतात का? तिथून त्याची विल्हेवाट कशी लागते? त्याचं खत बनतोय का? काय प्रकार? हो सर. तसं जर विचार केला हा. तर प्रत्येक गोष्टीचे 2 रूप असतात, एक होय. चांगलं आणि एक वाईट. होय. तर ते आपण कुठलं घ्यायचं हे आपल्यावर डिपेंड असतं. होय. आपल्याला शासनाने आपल्या इथल्या नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला, आपलं काम चांगलं आहे हे खूप सन्मानाच्या बऱ्याच माझ्या बरोबर. पुरस्कारातून हा. ह्याच्यातून मला तुम्ही एवढं मोठं प्रोत्साहन दिलं तर मी ह्याचा गैरवापर कधीच होऊ देणार नाही. हा. योग्य ठिकाणी जसं की महानगरपालिकेचे डिस्पोज असतात, हा. आम्ही त्या ठिकाणी आमचं ते महिला
हे करतो, डिस्कस करतो. होय. आणि बऱ्याच म्हणजे जे जुने जाणकार शेतकरी असतात त्या शेतकऱ्यांचं बरेच म्हणजे अनुभव असतो की सोन्या खत म्हणजे काय असतं, तर हाच असतो. अच्छा. हो. आपल्या शोष खड्ड्यामध्ये, झिरपा खड्ड्यामध्ये, टँकमध्ये जो मैला असतो होय. तो खरा सोन्या खत असतो. आणि हो. आम्ही त्याचा जवळून अनुभव घेतलेला आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा खूप चांगला रिझल्ट आलाय. आता हा जो मैला असतोय त्याचं तात्काळ खत होतंय का, किंवा त्याचं म्हणजे रिॲक्शन किंवा घाण अशी वाटते का, आणि हा खत न्यायला शेतकरी तयार आहेत का, नेतात का? ह्या खताचा जर विचार केला तर हो. ह्यावर जास्त अशी प्रक्रिया करायची काही गरजच नसते. अच्छा. कारण ते हो. ऑलरेडी आत टँक मध्ये कुजलेलं असतं. होय. हो. आणि ते ज्या वेळेला आपण सक्षम करून आपल्या मशीन मध्ये त्याचा हे केलेला उपसा केलेला जातो होय. त्यावेळेला त्यामधला जो गॅस असतो, बायोगॅस, तो होय. सगळा गेलेला असतो. हो. आणि ज्या वेळेला आपण तो जमिनीवर टाकतो म्हणजे हो. डिस्पोज मध्ये असेल किंवा शेतीमध्ये असेल तर त्यामधलं लिक्विड ज्या वेळेला पाणी सगळं हो. आतमध्ये झिरपलं की हो. प्युअर खत असतो सर. आता हा मानवी वेस्टेजचा जो खत आहे, आज काय झाले की शेतीमध्ये रासायनिक खतं टाकल्याशिवाय होत नाही, तर याला तुम्ही सोन्या खत असं म्हणता. तर हा किती उपयुक्त आहे? एकदा खत टाकल्यानंतर शेतकऱ्यांना ते दरवर्षी असा प्रकारचं खत टाकावं लागतोय का? जमिनीची पोत यामुळं वाढती का? नक्कीच सर. शेतीसाठी सगळ्यात अनमोल धन काय असेल तर सोन्या खत आहे असं माझा स्वतःचा होय. वैयक्तिक होय. अनुभव आहे. होय. हा अनुभव असाच मी फक्त तुम्हाला सांगण्यापुरता नाही, होय. तर 2021 पासून आम्ही हे मशीनचं काम करतो सर. होय. हो. आणि असे काही 10 शेतकरी आहेत होय. की त्यांनी स्वतःहून म्हणजे मला असं वाटायचं की अरे मी ह्यांना दिल्यानंतर माझ्यावर होय. काही आक्षेप येईल का, पण होय. त्यावेळेला त्यांनी म्हणले जो काही असेल तो आम्हाला ह्याचा रिझल्ट बघायचा. होय. हो. तर त्यावेळेला त्या शेतकऱ्यांनी जो रिझल्ट बघितला, हो. एक तर तुमच्या धान्यामध्ये 1.5 पट वाढ होते होय. शेतकऱ्याच्या, प्लस जे रासायनिक खतामुळं शेतीचं जे खच्चीकरण होतं, होय. कुंपवत बनवते जमीन, होय. होय. त्याच्यातला हो. जो कस जातो, होय. ह्या सोन्या खतामुळं त्याच्यामध्ये जसं की 100 पॉवरचा डोस दिल्यानंतर कसं होय. माणसामध्ये होय. जोश येतो, तशा प्रकारचं जमिनीमध्ये एक चांगलं म्हणजे त्याचं होय. जमीन पण असं खुलं होतं. होय. आणि जवळजवळ हा शेणखत टाकल्यानंतर होय. त्याचा रिझल्ट 5 वर्ष दाखवतो. होय. शेणखत टाकल्यानंतर जमिनीला 5 वर्ष तुम्ही कसल्याही खत टाकायची गरज लागत नाही, प्युअर होय. शेणखत टाका. होय. हो. तर आपला हा सोन्या खत टाकल्यानंतर होय. त्याला अनलिमिटेड म्हणजे अच्छा. त्याला बरोबर. कुठल्याही प्रकारचं रासायनिक खताची गरज लागत नाही सर. होय. होय. नाही, मग हा तुम्ही आता मोबाईल टॉयलेटचं जे हे केलं, त्याला तर ह्याला सेवा म्हणायचं की व्यवसाय म्हणायचं? दोन्ही म्हणायचे सर. होय. माझ्या परिस्थितीनं मला स्टार्टिंगला ह्याला व्यवसाय म्हणून मी ह्यामध्ये उतरले. एक आज सक्सेस उद्योजिका म्हणून मला सगळीकडून मान सन्मान मिळतो. होय. पण माझ्यातली माणुसकी, मानवता धर्म आपला आहे आणि जगाचं आपण माणूस म्हणून काहीतरी देणं लागतो, म्हणून मी माझ्या व्यवसायात पण मी सेवा करण्याचं म्हणजे माझं मानस आहे. होय. आता आम्ही असं पाहतो ना, एखादी महिला म्हटल्यानंतर व्यवस्थित आपापलं एसीमध्ये किंवा एखाद्या केबिन करून छोटासा काही व्यवसाय करता यावं अशा प्रवृत्तीचे आहेत. पण तुम्ही अशा क्षेत्रात कसं काय, म्हणजे एवढ्या जे क्षेत्र आहेत ना हे स्वच्छतेचं एक दुर्लक्षित आहे, किंवा पूर्वी कधीतरी कुठला तरी विशिष्ट समाज हे काम करायचा, त्याचं काही वाटतंय आपल्याला? नाही सर, मला वाटण्यासाठी बऱ्याच लोकांनी खूप काही होय. प्रयत्न केले, होय. पण माझ्या विचारामध्ये काय माहित नाही. होय. बऱ्याच गोष्टी अशा काही अनुवंशिक असतात असं होय. म्हणतात, पण माझ्या वंशिक मध्ये कोणी हा व्यवसाय केलेला नाहीये. अच्छा. माझे वडील सफाई कर्मचारी होते. अच्छा. माहित नाही त्यांच्या हो. संस्कारातून ह्या गोष्टी माझ्यामध्ये आलेल्या असाव्यात. होय. पण त्याच्या पुढे जाऊन फक्त वडिलांच्या संस्कारातून येण्यातूनच ह्या गोष्टी घडत नाहीत, तर आपल्या सासरच्या घरून पण तेवढा सपोर्ट पाहिजे. होय. माझे मिस्टर म्हणजे त्यांचा खूप सपोर्ट आहे, त्यांची पण खूप आवड आहे आणि ते मन लावून काम करतात, त्याची पावती मला मिळते. नंतर म्हणजे ज्या मशीनच्या बाबतीत हे मिस्टरांचा खूप सपोर्ट झाला, पण ज्या वेळेला फिरते शौचालयाचा मी विचार केला त्यावेळेला माझे म्हणजे चिरंजीव आता 26 वर्षाचे आहेत, त्यांना विचारलं की बाबा तुम्ही कुठला व्यवसाय निवडू शकतात का, तुम्ही निवडा तुमच्या मनानं. तर त्यावेळेला त्यांचं असं मत आलं की
जे रोप तुम्ही हो. लावलं ते रोप तुम्ही एवढं कष्टातून उभं केलं, एवढं सगळं करतायत तुम्ही, होय. आणि मी दुसरा व्यवसाय निवडून त्यामध्ये जम बसवलं. त्याचं तुमच्या एवढं मला जमेल नाही जमेल मी सांगू शकत नाही, कारण तुमचा अनुभव खूप मोठा आहे. आणि तुम्ही आई वडील म्हणून आमच्यासाठी ज्या कष्टातून हे एवढं सगळं उभं केलं, ते रोप ते वृक्ष मोठं करायला मला खूप आनंद होईल. असं माझ्या मुलांचं ज्या वेळेला मला मत व्यक्त झालं त्यावेळेला खरंच माझ्या इतकी प्राऊड मम्मी कोणीच नसेल असं मला वाटतं. आता हे जे मोबाईल टॉयलेट आहे, हा व्यवसाय करण्याविषयी लाज वाटते का, किंवा काही कमीपणा वाटतोय का, का यात एक सेवा घडते आपल्या हातून याचा अभिमान वाटते, काय आहे वाटतं? सर मला खूप अभिमान वाटतो, हो. कारण गाडगे बाबां संत होय. गाडगे महाराजांनी जर विचार केले असते की तरी खूप एज्युकेटेड होते, होय. खूप म्हणजे चांगल्या गोष्टी होते, सगळं चांगलं होतं, हो. पण त्यांच्या विचारामध्ये एक मानवता धर्म होता, होय. स्वच्छतेचा ध्यास होता. होय. तसंच मला माझ्या घरच्यांनी पण तसाच ध्यास लावला, आणि मला पण इतकं म्हणजे सामाजिक कार्य म्हणून म्हणजे व्यवसाय म्हणून जर विचार केला हो. तर तो माझ्या मुलांसाठी विचार करा म्हणते मी व्यवसाय म्हणून. पण माझं जे एक मानस आहे होय. की मला जी संधी दिली त्यामध्ये, जसे की मी तुम्हाला आवर्जून सांगू शकते की आज होय. जवळजवळ 3 वर्ष पूर्ण होत आहेत होय. सिद्धेश्वर मंदिर, म्हणजे बरं. 2024 पासून मी बरं. सेवा देते सिद्धेश्वर मंदिरला, होय. फायदा न तोटा ह्या तत्वावर. अच्छा. बरं. म्हणजे कुठेतरी परिसर स्वच्छ राहण्यासाठी जर होय. माझं योगदान तिथं होय. होत असेल तर होय. त्याच्यापेक्षा मोठा आनंद आणि होय. अभिमान होय. हा कुठेच नाही सर. प्रेक्षको, अशा अभिनव स्वरूपाचा व्यवसाय करणाऱ्या संगीताताई महादेव बरुरे सोबतच आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही सर्व महिला वर्गांना आमच्या चॅनेलच्या वतीने शुभेच्छा देतो. नमस्कार.